जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। इथं कलाकारांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या अनेक मान्यवरांचा विशेष सन्मानाने आम्ही इथं गौरव करणार आहोत। बराच वेळ झाला, उशीर झाला, मी जास्त बोलणार नाही। परत एकदा व्यासपीठावर सर्वांचा नामोल्लेख करू शकत नाही, सर्वांचं मी स्वागत करतो। आणि आमच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे डॉक्टर संजयजी चौंडिया, सिद्धार्थजी शाह, चंदूकाका जराफ आणि आमच्या सर्व स्पॉन्सर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। आणि आज ॲक्च्युली मुरली अण्णांना शक्यच होत नव्हतं, बरेच सेंट्रल मिनिस्टर पुण्यात होते, बऱ्याच मिटिंग होत्या, परंतु बालगंधर्व आणि मुरली अण्णा यांचं नातं फार जवळचं आहे। नेहमीच ते महापौर असताना सुद्धा बालगंधर्वच्या विविध गोष्टीसाठी त्यांनी काम केलं होतं। नेहमीच कलावंतांचे कुठलेही प्रॉब्लेम असेल तर मुरली अण्णा एका मिनिटात ते सॉल्व्ह करायचे। त्यामुळे त्यांनी सांगितले की मला थोडा उशीर होऊ शकतो, टाइम चेंज होऊ शकतो, पण मी 5 मिनिट का होईना येणार आणि लीला गांधींच्या या जीवनगौरव पुरस्काराला उपस्थित राहणार। त्या शब्दाप्रमाणे जे आलेले आहेत त्याबद्दल अण्णांचे मी आभार मानतो। आणि हा झाल्यानंतर अण्णांची प्रकट मुलाखत सुद्धा आहे, ती सुद्धा आपण त्याचा आस्वाद घेणार आहे, कारण आपण नेहमीच राजकारणातले मुरली अण्णा पाहिले, पण त्या पलीकडचे काय मुरली अण्णा आहेत हे आपल्याला मिलिंद कुलकर्णी सांगणार आहेत, ती पण मुलाखत होणार आहे। परत एकदा व्यासपीठावर सर्वांचे मी स्वागत करतो, आभार मानतो आणि